नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांना दिव्यांगप्रद निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर यांचा नमस्कार. दिव्यांग बांधवांनो, आपण शासन प्रशासनाकडून दिव्यांग बांधवांची जो मानधन आहे, संजय गांधी निराधार असो किंवा अनेक योजनेचं तहसीलमार्फत मिळणारे अनुदान ह्या दिव्यांग बांधवांना सतत 3 महिन्यापासून मिळत नाही. याचे कारण अनेक आहेत. दिव्यांग बांधवांसाठी आपण त्यांना माहिती मिळावी म्हणून व्हॉट्सअपवर, यूट्यूब चॅनलवर अनेक वेळा आपण माहिती दिली जाते, पण ते पाहत नाहीत आणि ते पाहत नाहीत, ऐकत नाहीत किंवा त्यांचं शेअर करत नसल्यामुळे दिव्यांग बांधवांना कोणत्या सवलती आलेल्या आहेत त्यांची माहिती मिळत नाही. म्हणून दिव्यांग बांधवांनी आलेल्या ग्रुपवर सर्व माहिती पाहावी आणि त्या अंमलात आणावी. सर्व दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. दिव्यांग पेन्शन जे दिव्यांग बांधवांसाठी 2500 रुपये आपल्याला नियमित व न येण्याचे 5 प्रमुख कारणे आहेत आणि त्याचे उपाय पण आहेत. संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेचे 2500 रुपये पेन्शन नियमित न येण्याचे कारण खालीलप्रमाणे आहेत. ते कारण आपण तात्काळ तपासून घ्यावे. पेन्शन बंद होण्याचे 5 प्रमुख कारणे म्हणजे आपले युनिकार्ड आधारला लिंक करणे. आपण आधारला लिंक केलं नसेल तर आपल्याला ते दिव्यांगाचे पेन्शन मिळत नाही. तुमचे युनिक कार्ड आधार कार्डाशी लिंक नसेल तर पेन्शन थांबते. त्याचा उपाय आपण www.स्वावलंबन गव्हर्मेंट इन या वेबसाईटवर जाऊन युनिक कार्ड आधार कार्ड लिंक करून घ्यावे. किंवा आपल्याला जर जमत नसेल तर CSC सेंटरमध्ये जाऊन आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. नंबर 2, बँक खात्यामध्ये आपण आधार जर सेंडिंग नसेल तर आपलं अनुदान मिळणार नाही. पेन्शन DBT द्वारे येते आणि ते DBT द्वारे आपल्याला खात्यामध्ये आधार सीडिंग जर नसेल तर आपले पैसे जमा होत नाही. उपाय आपल्या बँकेत जाऊन आपलं आधार सेंडिंग ते फॉर्म भरून घ्यावा. आधार लिंक आहे काय नाही हे पासबुक घेऊन आपण चौकशी करण्यासाठी 9999वर डायल केला तर आपण ते तपासू शकता. नंबर 3, आधार कार्ड युनिक कार्डवरील माहिती जुळत नसते. कारण आधार कार्डावर आपली जन्मतारीख वेगळी असते, युनिक कार्डावर जन्मतारीख वेगळी असते. आधार कार्डावर नाव वेगळे असते आणि युनिक कार्डावर जर नाव वेगळे असेल ते आपलं जुळत नाही. म्हणून आपली जन्मतारीख एक समान, नाव एक समान, पूर्ण पत्ता एक समान असणे गरजेचे आहे. आणि ते चूक असल्यास आधार दुरुस्त करायचे असल्यास आधार सेंटरला आपण भेट द्यावी किंवा UID डिसेबिलिटी सर्टिफिकेटवर दुरुस्त करून घ्यावी. तेथून सर्टिफिकेट तयार केले जाते, ते हॉस्पिटलला जाऊन आपण ते दुरुस्त करून घ्यावं. नंबर 4, एकापेक्षा जास्त युनिक कार्ड असणे. कारण काही लाभार्थ्याचे जुने व नवीन असे 2 युनिक कार्ड आहेत. त्यामुळे सिस्टीममध्ये डुप्लिकेट एंट्री होऊन आपलं त्या ठिकाणी पेन्शन थांबते. आपले 2 युनिक कार्ड म्हणजे ज्या दिव्यांग बांधवांचं रिन्युअल आहे त्यावेळेस आपण रिन्युअल ॲप्शनवर जाऊन जर आपण रिन्युअलचं ऑनलाईन केली तर आपल्याला रिन्युअल करता येईल. पण आपण दिव्यांग बांधव त्या सेतूवाल्याला माहिती नसल्यामुळे त्याने युनिक कार्डाचं रिन्युअल करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन केलं जाते. त्यामुळे त्याला 2 कार्ड मिळाले जातात. मग 2 कार्ड असल्यामुळे आपले अनुदान थांबले जाते. मग आपला उपाय काय? युनिक कार्ड जिल्हा रुग्णालय हॉस्पिटलमध्ये जाऊन एक कार्ड आपण सरेंडर करा आणि फक्त एकच युनिक कार्ड ठेवा.
एक कार्ड जर आपण आधार कार्डाला लिंक केलं तर आपलं अनुदान मिळेल. नंबर 5, तहसील किंवा जिल्हा स्तरावर माहिती अपडेट किंवा अप्रूव्ह नसणे. कारण तहसील कार्यालयाच्या पोर्टलवर तुमची माहिती त्या ठिकाणी झालेली नसेल किंवा तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून फायनल अप्रूव्ह जर मंजूर मिळाले नसेल तर आपले पेन्शन बंद होऊ शकते. उपाय, आपण तहसील कार्यालय किंवा संजय गांधी निराधार योजना त्या विभागात जाऊन लाभार्थी स्टेटस तपासा. जर आपलं अप्रूव्ह नसेल किंवा आपला काही प्रॉब्लेम असेल तर याची खात्री करून घ्या. आणि महत्त्वाचे, वरील 5 पैकी एकही जरी चूक असेल तर आपल्या दिव्यांगाचं पेन्शन येणार नाही. सर्व माहिती बरोबर केल्यानंतर नियमित पुढील पेन्शन आपल्याला जमा होईल. आता आपले मागे राहिलेले दिव्यांगाचे 3 महिन्याचे मानधन, एप्रिल मे या 2 महिन्याचे मानधन त्वरित आपल्याला जमा होणार आहे. आणि युनिक कार्ड ज्यांच्याकडे नसेल, युनिक कार्ड शासनच त्यांचं अप्रूव्ह करते, पण शासनानं वेळोवेळी त्यांनी जर मेळावे घेऊन जर युनिक कार्ड ताबडतोब जर दिले तर युनिक कार्डामुळं दिव्यांगाचं मानधन रुकणार नाही. म्हणून त्यासाठी शासनानं त्वरित पावले उचलून दिव्यांग बांधवांचं युनिक कार्ड अप्रूव्ह करावं. आणि दिव्यांग बांधवांनी ह्या सर्व माहिती आपल्याला नेहमी मिळावी म्हणून आम्ही जे दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेचे अनेक ग्रुप आहेत, या ग्रुपवर दिलेली माहिती, पाठवलेले लिंक आपणही पहा आणि आपल्या दिव्यांग बांधवापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि या कुंभकर्ण शासन प्रशासनाला आपण जागं करण्यासाठी अनेक आंदोलनं करतोय. आणि आपण जी चळवळ करतोय ती चळवळ जर शासन प्रशासनापर्यंत गेली तर आपल्या चळवळीला शासन जागे होईल आणि आपल्याला हक्क मिळतील. म्हणून दिव्यांग बांधवांनी जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्याला नेहमी माहिती मिळावी म्हणून दिव्यांग बांधवांनी आपल्या सर्व चॅनलला जर सबस्क्राईब केल्यास तर आपल्याला नेहमी माहिती मिळेल. जास्तीत जास्त लाईक करा, आपले म्हणणे कॉमेंटमध्ये लिहा आणि अशा प्रकारे सर्वांनी संघटित व्हा असे आवाहन मी दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर आपल्याला करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.